नाव सांगा पहिले. माझं नाव महावीर मुरलीधर काशीद, राहणार मान तालुक्यातला मी, सातारा जिल्हा, विरळी गाव माझं. हा आम्ही दोघं जोडीदारच आहे. बर विषय काय होतोय, जो कोणी जो मार्केटिंग वाला येतोय प्लॉटवर, तो म्हणतो ही औषध मारा, ते औषध मारा, पण त्यांचं काम काय चालतं की ही फक्त रोगाव काम करतात. अगदी बरोबर. हे जमिनीवर काम करतच नाहीत. नाही पण तुम्हाला जर खाल्लं ताकदच नाही भेटली तर तुम्ही झाड निरोगी राहू शकत नाही. बरोबर. पण रोगाव तुम्ही काम करून किती काम करणार आहे? हा रोग बरा, दुसरा रोग बरा होतो परत. अगदी बरोबर. बर, ती एक औषध मारायचं, ती एक औषध मारायचं तुम्हाला 10 ml बाटली पडते 1000-2000 रुपयाला. त्यापेक्षा मातीव काम करा, तुमचं झाड ताकदमंद झालं, तुमचा रोगच येत नाही. येतच नाही. असं आहे. आता माझी 570 झाड आहे ती. 570. हा आम्ही लावायच्या आधीपासून राहुल सरांकडनं आपण घेतो मार्गदर्शन. बर. आतापर्यंत आपण बागेत एक कर सुद्धा रासायनिक टाकलेलं नाही. नाही. जे काय आहे ते टोटल. आता माझी झाडं 10 महिन्याची आहेत, पण माझ्या छाती एवढी तीनदा छाटून छाती एवढी झाली. छाती एवढी झाड आहे ती माझी. बर. असा बुंद आहे झाडांचा. आता मी अजून ठरवलं की मी आता लवकर धरत नाही, पण फेब्रुवारी मध्ये 18 महिने पूर्ण होतात. त्याला पण वेळ दिला पाहिजे, झाडाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. विषय येत अगदी नाही, झाडाला बरोबर. पण वेळ दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. तेव्हा आपल्या मनासारखे ते फळ देणार. हा अहो, ही बाग आता बघतोय का, आता ही 10 महिन्यात धरलेली बाग आहे. हा आता ही 17-18 महिन्याची बाग आहे. हा पण ह्या झाडाला ताकद जी खाल्लं भेटते, आज ह्याला जवळजवळ 25-30 किलो प्लस माल आहे. हा माल वरून दिसत नाही, खाल्लं वाकून बैठल्यावर माल आला की माल आतमध्ये दिसत, माल आहे, हे सगळं कळतंय. बर. असं आहे. मग ही कमाल जी मध्ये दिसते तुम्हाला अजिबात नाही. ज्यावेळेला माल हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेला झाड बाग केमिकलचं बाग कशी असते, वीक असते, पिवळं पडते सगळं, आत आकसून घेते सगळं. हिरवीगार आहे आणि परत ही शेंडा आणि त्याला फेकत नाही, काय साहेब नाहीये. chemical अजून साहेब याला कळी सोडा. येते, अजून सेटिंग होते. म्हणजे ह्या फळाला त्याचं अन्नद्रव्य देऊन त्याच्याकडे शिल्लक राहते, म्हणून ते कळी काढायला लागले, म्हणून ते शेंडा काढायला लागले. हे आपल्याला ह्यातनं सिद्ध होते. रासायनिक पेक्षा माझं सरळ साधं मत आहे, एसीटी एवढ्या पैशामध्ये कमी पैशात. रासायनिकला 4 लाख खर्च आला असता या बागाला, हा. ही बाग 2-2.5 लाख आणि ती शेवट पण हातात राहते का? ती बी गॅरंटी नाही, हा, त्याची गॅरंटी नाही, याची हे पहिला मुद्दा. ही जर बाग रासायनिक असती ना, हा. त्या पावसाळ्यात झोपली असती, त्याच काढूनच वेळी टाकायची. काढून टाकायला काढूनच लागले. टाकायची. बरोबर अगदी कारण झाडच ताकद नाही तुमच्या. बरोबर. अहो, ही कव्हर करणं म्हणजे सोपं नाही. तुम्ही सांगा की जेव्हा डाग आहेत का नाही, ही लय कव्हर केलेलं आहे. गाराचं डाग आहे. अगदी गाराचं डाग, गार कुठून पडते हो? गार किती किलोमीटर वरून पडते, त्याचा काय हिशोबच नाही. काय स्पीड न पडती, ती जर टकोऱ्यात पडली तर काय होते ते आपल्याला माहित आहे. त्यात जर रासायनिक बाग असती ना, हा. एक ही डाळिंब राहील नसते शिल्लक, फुटून गेलं असं कवाच. चल फुटून नासून गेला. म्हणजे हिची साल सुद्धा काय झाली, जाडचे झाड आहे झाड आहे, त्यामुळे. कडक साईज आहे. आणि ती काय झाली बघा, ती जखम जी आहे ती भरून आली सगळी, हो. भरून आली. व्यापाऱ्यांची त्या प्रतिक्रिया होती, केमिकल जे प्लॉट आहेत ते गारपीटमध्ये सगळे संपुष्टात आले. हो, झोपलेलेच आहे. साहेब ह्या वर्षी आता 1 जुलै महिना चालू आहे का नाही, हो. जुलैमध्ये जर वर्षी 60 ते 70 रुपये डाळिंबाचा दर असतो का? तर ही आंबा कधी चालू होतो साहेब? एप्रिल मेला चालू होतो, मार्च एप्रिलला चालू होते. आंबा हा फळांचा राजा, राजा, बरोबर. वर्षातनं एकदा येणार पीक. खरंय कुठं आहे? आंबा ज्या वेळेला मार्केटला असतो त्यावेळेला कुठल्याही फळाचं रेट राहत नाहीत. ह्या वर्षी डाळिंबाचं रेट टिकून आहेत, याचं कारण मालच नाहीये, मार्केटला मालच झाली नाही. नाहीये. ज्याचं झालंय त्याचं वातावरणात सगळं पुसून गेले. आणि ह्यांनी जे काय पिकवलं हे प्राकृतिक दिलेलं आहे, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. आणि तुम्ही डाळिंब खाऊन बघितलं का? अहो, डाळिंब टेस्ट- आताच खाल्लं, हे एवढं टेस्ट- गोड डाळिंब लागतंय. हाताला साहेब मी मगाशी खाल्लं, हाता मला 2दा धुवावा लागला, एवढा चिकट झाला होता चिकटपणा हात. आहे. हा गुळगुळपणा एवढं गुळमट आहे ते. विशेष म्हणजे काय, माझ्या बघण्यात असा विषय आहे की जो शेतकरी म्हणतो ना मला जास्त नॉलेज आहे, हा तो नेहमी डबऱ्यात जातो. अगदी आणि बरोबर. जो शेतकरी म्हणतो ना मला काय कळत नाही, तुम्ही मला सांगा, मी ते प्रमाण चालतो, जो शेतकरी व्यवस्थित कमवून बसतो. म्हणजे स्वतःच्या बुद्धीने केलेली शेती ही तोट्यात नेते. तोट्यात नेते. आणि एखाद्या शहाण्या माणसानं त्याला जी कारण आहे ना, हा. त्याला कारण काय माहिती हा. का, शेतकऱ्याची बुद्धी पहिल्यापासून ही रासायनिकवर चाललेली आहे. चाललेले. हा असं आहे. बरोबर. आणि त्याला तुम्ही सांगितलं ना हे टाक चांगलं, तुम्ही आता एखाद्या दारोड्याला म्हणलं का नाही हा ही 90 पी लगेच पिणार आहे, पण त्याला 1 ग्लास दूध पाजा तिला उलट्यान जुलाब करणार आहे. अगदी बरोबर. त्याला ते पचतच नाही. त्याला कारण ती आहे, हा. म्हणजे तुम्हाला सकस खा म्हणलं की तुम्हाला ती पचत नाही हो. पचत नाही. हा. तुम्हाला दारू प्यायची सवय आहे. हा. मग शेतकऱ्याला काय झालंय, ह्या जमिनीत दारू वाटायची सवय झाली आहे, त्यामुळे ती जमिनीची नासाडी केलेली आहे. हा. आणि त्यांना ती सांगून पटणार नाही. हा, ज्यावेळेस तो असतो किंवा एखाद्या ह्यांच्यासारख्याचं बघतो, हा. निवडकरांसारख्याचं, हा. त्यावेळेस त्याला वाटतं आयला आपण कुठेतरी चुकतोय, मग ह्या मार्गाने आपण गेलेलं चांगलं आहे. चांगलं आहे. हा पण ती त्याचं नुकसान ठेच लागल्यानंतर तो जागा होतोय. बरोबर, अगदी बरोबर. असं आहे. त्याला आपण तुम्ही जाऊन सांगा एखाद्याला असंच करतो, आणि ह्यांना सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी नावं ठेवलं होतं. 100% ठेवतेच. प्रत्येक शेतकऱ्यांनी झाडं लावल्यापासून अहो, आम्हाला माहिती येत तिथं नाही, हा. येत नाही, की, येत नाही. तुम्ही ही काय टाकत बसलाय, का ही टाक, 0.52 टाक, हा. त्याला स्लरी डोस दे, ही सोड, ती कर. हा. अहो सर, एक ऐकायचं औषध मला मारूच ते- तर त्यांचं पुढचं औषध तयार तयार असतं. असते. तयार त्यांना असते. आणतानाच 2-3 फवारणीचं त्यांचं औषध नुसतं आणणार. ऐकणे हो साहेब करायचं म्हणायचं, आणि लगेच या गाड्याला फोन करायचा, बाबा साहेब काय करायचं सांगा, हा. म्हणजे तुम्ही सोडा.
संपला विषय. बरं मुळात सोडायला त्या झाडावर काय रोगच नाही, नाही तेव्हा तर काय सोडायचं द्या काय? का फवारा द्या त्याला तर काय ह्याची खरंच काही गरज नाही. करायची गरजच नाही. साहेब तुम्ही किती दिवसाला फवारी मारली हो बागेला खरं सांगायचं 15 दिवसात 20 दिवसात कधी मारा मागचा फवारा मारला 5 तारखेला. कुठल्या 5 तारखेला आज तारीख किती आहे 6 महिने सरासरी सांगा किती फवार झाले. जुलै आहे आज. 1 जुलै म्हणजे शेवटचा फवार म्हणून किती दिवस झाले 5 तारखेला 26 दिवस झाले. आता 26 दिवस झाले साहेब एक फवारा नाही. आणि वातावरण 6 महिन्यात किती Totally मारले? दूषित आहे दूषित आहे दूषित आहे. चिरचिर पाऊस आहे. आणि ह्या वर्षी टेम्परेचर किती होतं बघा 41-42 ला टेम्परेचर 43 पण गेलं होतं आहे का नाही. म्हणजे तसा आटपाडी तालुका तसा दुष्काळी पट्टा आहे टेम्परेचर पण भयानक असते. मान बी दुष्काळीच पट्टा आहे, सगळीकडे टेम्परेचर एक समान आहे. म्हणजे एवढ्या दुष्काळात सुद्धा जर उत्पादन घ्यायचं आहे तर त्याला प्राकृतिक पोषण दिल्याशिवाय गरजेचं नाही. ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर.